नमस्कार. तुमचं पूर्ण नाव काय? जनाखंड शिंदे. बरोबर. गाव कुठलं तुमचं? मालिकारगाव. बरोबर. काय काय त्रास होत होता तुम्हाला? हात दुखत होते, गुडघे दुखत होते, पाय म्हणजे असे पाय दुखत होते, बरोबर. कंबर दुखत कंबर दुखत होती. किती वर्षापासून आजार होता संधिवाताचा? 7-8 वर्ष. 7-8 वर्ष. मग मधल्या काळात तुम्ही आता कुठल्या डॉक्टरला दाखवलेलं? मला दाखवलं, पुण्याला दाखवलं, बीडला, औरंगाबादला. बरोबर. तिथल्या दवाखान्यामध्ये काय बरं वाटत होतं? फक्त तेवढ्या पुरतं दुखणं कमी येत असं? जेवढ्या गोळीचं पावर आहे तेवढंच बरं तेवढंच कमी वाटत. वया बंद केली की परत पहिल्यासारखं दुखणं प्रकार चालू असायचं. वाटतं. आता तुम्ही आयुर्वेदिक मध्ये आपल्याकडे 1-3-4 महिने अगोदर आणलं होतं. हा, तर आयुर्वेदिक औषध सुरू केल्यापासून काय काय बरं वाटतं तुम्हाला? जरा बरं वाटायला, समदेशाला बरं वाटायला. बरोबर. आता कंबर दुखायचं, मान दुखणं, बोट तुमचे दुखायचे, मनगडे दुखणं, हे प्रकार कमी वाटतं. कमी झाले. बरोबर. थकवा प्रकार थोडासा शिल्लक आहे अजून. हो, हाय. आणि रक्त हे सध्या जाते, जेवण हे जाते सध्या व्यवस्थित? जेवण जाते, बरोबर. म्हणजे लयच नाही पण जातेच म्हणायचं जेवण. पित्ताचा त्रास हे कमी झाला सध्या? हा, कमी झालाय. डोकं दुखणं प्रकार डोकं मान ते बी कमी झाले. ओके. आता तुम्ही आयुर्वेदिक औषध सुरू केलं, समाधानकारक फरक वाटला आपल्याला? पहिले जेवढं दुखत होतं, आता औषध बंद केली तरी तुम्हाला वाटतं मला बरं वाटतं? हो, बरं वाटतंय. तुम्ही समाधानी आहेत त्याच्यामध्ये? हा. बरोबर. चालतंय. धन्यवाद.